आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. कुठे तिथे युनिट सी युनिट होतो, बँक करत नव्हतं, ग्रामपंचायतीचा प्रॉब्लेम होतो. उद्या जमीन द्यायची, काही मोबदला मिळेल आणि काही नोकरी मिळेल. उद्या हे युनिट बंद झालं, बंद झाली तर उद्या ते जमिनी गेली आणि नोकरी गेली. म्हणून जमीन घेताना सरकारला उद्योग उभे करायला मोठं विरोध आहे. पण त्या जमिनी घेताना सुपीक जमीन का घ्यायचं याचा आग्रह करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं सरकार आग्रह करते आणि दबाव टाकतोय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आंदोलन झाले, सुपीक जमीन आम्ही देणार नाही म्हणून. परंतु सरकारला मात्र याचं काही देणं घेणं नाही आहे. उद्योगपतीसाठी पायगळ्या जरूर घाला, पण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून उद्योगपतीसाठी पायगळ्या घालणं चुकीचं आहे. आमच्या उद्योगाला विरोध नाही, सुपीक जमीन घेण्याला विरोध राहील. आणि जर बळजबरी करत असेल तर काँग्रेस त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या जमिनी आम्ही स्वतः जाऊ आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहू. जमिनी जबरदस्तीनं घेता येणार नाही, त्यांच्या कन्सेंटनं घेता येईल तर तुम्ही घ्या. घोटाळा मुंबईमध्ये पुढे आलेला आहे. 100 कोटीपेक्षा एक 1 कोटीचे FSIचे घोटाळे, 100 कोटीचे ते उघडकीस आलं म्हणून आपण 100 कोटी रुपयाचे घोटाळे, 100 कोटी रुपये जे प्रचंड घोटाळे झालेले आहेत. PDR घोटाळा, FSI घोटाळा आणि SR घोटाळा, हे सर्व घोटाळे प्रचंड मोठे आहेत. आज सरकारला त्या संदर्भात चौकशी करायचीच नाही आहे. आम्ही हाऊसमध्ये अनेक मांडले. पुण्यामध्ये TDRचा जवळपास 2,000 कोटीचा घोटाळा उघडला. एका चॅनलनी, एका मीडियाने हे संपूर्ण प्रकरण पुराणीच दाखवलं. कुठलाही कारवाई नाही. तो तिकडे तुमच्या डम्पिंग यार्डमध्ये बिल्डिंगवर कोसळतो आणि अनेक लोकांचा जीव जातो, पण तो मोकाट सुटतो. तो अंथोणी नावाचा तो संपला, तो काम करणार, त्याच्यावर कारवाई होत नाही. आणि